इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं आहे. तिला विचारलं एसीओ येतो का? ती बोलली हा येतो मला. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? तिला 5 दिवसाचा एक्सपिरियन्स आहे. पण तिने सांगितलं मला 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे. कॉन्फिडंट बोलला. 5 दिवसाचा माणूस पण तसाच दिसणार आहे आणि 1 वर्षाचा माणूस पण तसाच दिसणार आहे. कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्यांनी तिला विचारलं व्हॉट इज पीए आणि डीए. तिला वाटलं डेटा अनॅलिटिक्स बद्दलच बोललंय डीए म्हणजे. मग डीए मध्ये काय असतं तर ती म्हणली डेटाबेस असतो. पण तुम्हाला डीए कसा वाढवायचा आहे असं विचारलं. पीए आणि डीए कसं वाढवायचं? मग तुम्हाला हे रँकिंग फॅक्टर मी कशासाठी सांगितले होते तेच सांगायचे होते. आता कुणाला जॉब करायचा आहे का इथं? तर करायचं असेल तर 2-3 जॉब अवेलेबल आहेत. तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊन तुम्हाला जॉब लागू शकतो जर करायचं असेल तर. पण थोडंफार तरी काम आलं पाहिजे. तर साक्षीसाठी उद्याचा आणि आजचा लेक्चर खूप महत्वाचा आहे. कारण हेच क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारणार आहे. पहिल्यांदा विचारतील व्हॉट इज एसईओ. एसईओ म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मग वेबसाईट रँकिंग कशी करायची असं पहिला विचारते. वेबसाईट रँकिंग कशी करायची? वेबसाईटला टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि कंटेंट लिहून त्याच्यामध्ये कीवर्ड टाकावं लागतील आपल्याला. कीवर्ड रिसर्च करावं लागतील. परत त्यांना क्वेश्चन विचारतील कीवर्ड रिसर्च करण्यासाठी कोणता टूल यूज करतात. तर तुम्हाला शिकवलंय मी कोणता टूल यूज करतात. उबर सजेस्ट, कीवर्ड प्लॅनर टूल, गुगल ट्रेंड, एचरेफ, एसएमरश. हे 4-5 नावं तुम्ही पाठ करून ठेवा. ते तुम्हाला विचारणार होते. दुसरा क्वेश्चन असं विचारते की तुम्ही वेबसाईट किती दिवसात रँकिंग करता? मग त्यावेळेस तुम्ही काय बोलणार साक्षी? तर तुम्ही सांगू शकतात की 3 to 6 मंथ एसईओ साठी लागतात. मग ते तुम्हाला परत असा क्वेश्चन विचारतील की आमची XYZ नावाची ही वेबसाईट आहे. तर ती किती दिवसात रँकिंग करतात? मग त्यांना बोलायचं की सर मला पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च करावं लागेल किंवा तुमच्या वेबसाईटचा डोमेन आणि पेज अथॉरिटी चेक करावं लागेल. त्यानंतरच मी सांगू शकते. तिथं डायरेक्ट तुम्ही नका बोलू की मी 2 to 3 मंथ मध्ये रँकिंग करेल म्हणून. बरोबर आहे? मला करोडपती व्हायला किती दिवस लागेल? ऑलरेडी माझ्या अकाउंट मध्ये जर 90 लाख रुपये असतील किंवा 90,99,000 असतील, फक्त 1,000 रुपये कमवायला किती दिवस लागेल मला? आणि तुम्हाला करोडपती व्हायला किती दिवस लागेल? म्हणजे तुमची स्टेट कुठे, कोणत्या स्टेजला आहेत तुम्ही? 1,000 कमवायला मला 1 दिवस पण लागेल किंवा 1 तास पण लागेल. म्हणजे 1 तासात मी करोडपती होईल. पण तुम्हाला सुरुवात 1 रुपयापासून करायची म्हणल्यानंतर तुम्हाला अजून 1 वर्ष लागेल. हा डिफरन्स आहे. मग तुमची वेबसाईटचा डोमेन अथॉरिटी जर 28 आहे आणि माझी वेबसाईटची डोमेन अथॉरिटी 0 आहे. तर मग 0 वेबसाईट वाल्याला जास्त लागेल टाइम का ह्याला लागेल? तर ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर करायचं. त्याच्यासाठी डायरेक्ट मोगाव आन्सर द्यायचे नाही. तर ते चेक करतात. ते मी सांगितलं नाही. डोमेन अथॉरिटी काय असतं हे पण शिकवलं नाही. पण त्यांना तो क्वेश्चन विचारला होता म्हणून मी सांगितलं. मी काय सांगितलंय फक्त तुम्हाला आता सांगितलं की रँक ऑन पेज एसईओ काय असतं ते सांगतो मी. ऑन पेज मध्ये काय असतं? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन आणि H1 to H6 टॅग असतात. किती असतात? H1 to H6 टॅग आणि तुमचा कंटेंट. हे 7च फॅक्टर जे असतात ना ते ऑन पेज एसईओ मध्ये टाकायचे आणि ह्यालाच ऑन पेज एसईओ बोलतात. आणि एवढ्याच गोष्टी करून तुमची वेबसाईट 70% रँकिंग होईल. किती पर्सेंट? 70%. काय टाकायचंय फक्त तुम्हाला? कोणता पण ब्लॉग असेल, दिसला ब्लॉग टाकलं टायटल, दिसली वेबसाईट टाकलं टायटल, टाकलं डिस्क्रिप्शन, टाकलं मेटा डिस्क्रिप्शन आणि त्याला इमेजला नाव पण दिलं आणि कंटेंट तर तुम्ही लिहितातच. झाली वेबसाईट रँकिंग. काय प्रॉब्लेम आहे का? मग ऑन पेज एसईओ करणाऱ्याला जास्त काम नसतं, पण त्याला कीवर्ड रिसर्च करावं लागतील. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी 3 कीवर्ड तुम्हाला प्रॉपर काढावं लागतील. जे सगळ्यात जास्त लोक सर्च करतात ते. कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन सांगितली होती. सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. मंथली सर्चेस, एका महिन्यामध्ये किती सर्च करतात. दुसरं त्याची कॉम्पिटिशन किती आहे आणि टॉप पेज बिल्ड किती. नंतर रँकिंग फॅक्टर तुम्हाला सरसकट सांगायचे. मग कसं तुम्ही वेबसाईट रँकिंग करण्यासाठी काय काय करणार? तर मी तर पहिल्यांदा माझे तोंडपाठ आहे. टायटल टाकणार, डिस्क्रिप्शन टाकणार, मेटा डिस्क्रिप्शन टाकणार,
इमेज ऑप्टिमायझेशन करणार, लोडिंग टाइम कमी करणार आणि नंतर तुमच्या वेबसाईटला SSL सर्टिफिकेट पण लावणार, फेविकॉन लावणार, अजून काय लावणार, H1 to H6 टॅग टाकणार आणि बॅकलिंक जनरेट करणार. बॅकलिंक मी तुम्हाला शिकवले नाहीत अजून, पण एवढंच करणार. एवढं जरी बोललं तर तुमचं सिलेक्शन झालं. काय जण असं विचारतात की लोडिंग टाइम जास्त असेल कमी जास्त. लोडिंग टाइम जास्त असेल तर इमेजची साईज आणि व्हिडिओची जी साईज असते ना ती कमी करणार. आणि व्हिडिओ डायरेक्ट न टाकता आम्ही युट्यूबची लिंक टाकणार. युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा आणि हे करायचं. आणि दुसरं काय करायचं, एक प्लग इन येतं. तुमची वेबसाईट जर वर्डप्रेसमध्ये असेल तर एक प्लग इन येतं आणि ते प्लग इन जर त्याला कनेक्ट करून त्या प्लग इन थ्रू डायरेक्ट सगळे इमेज लोडिंग टाइम कमी होतो. सगळे वेबसाईट HTML CSS मध्ये बनवायची गरज. कशातून पण वेबसाईटचा असू द्या, HTML मध्ये असू दे, CSS मध्ये असू द्या, जावा स्क्रिप्ट मध्ये असू द्या किंवा PHP मध्ये असू द्या किंवा वर्डप्रेस मध्ये असू द्या, इमेजची साईज तुम्ही कमी करू शकता. कशी कमी करायची साईज? तुमचे वजन जर जास्त असेल तर जिमला जाऊन तुम्ही वजन कमी करतात आणि जर तुमची इमेजची साईज जर जास्त असेल तर इमेजला कम्प्रेस करायचा. तुम्ही डायरेक्ट इमेज कम्प्रेसर साईट टाका, त्याच्यात टाका. समजलं? आता मी शिकवत होतो H1 to H6 टॅग असतात. म्हणजे जर तुम्हाला कोणते, मी हा कोणता रँकिंग फॅक्टर सांगतो, 12 झालेत आपले, 13वा रँकिंग फॅक्टर आहे की H1 to H6 टाकतात. जसं की प्रत्येकाला एकच पप्पा असतात, 2-2 पप्पा असतात का? नसतात. तसं जर 2 पप्पा असते तर काय होतं? अवघड होतं. तसंच की जर तुमच्या वेबसाईट तुम्ही एखादं पेज बनवलं, काय केलं, एखादं नवीन पेज बनवलं किंवा ब्लॉग बनवला आणि त्याला जर 2 H1 टॅग दिले तर तुमच्या आयुष्यात पण वेबसाईट रँकिंग होणार नाही. जसं की हे पेज का रँकिंग होतंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर एकच H1 टॅग आहे आणि गुगलचा स्क्रॉलर ज्याच्यावरती येतो तर पहिल्यांदा तो H1 टॅग बघल आणि H1 टॅग जर त्याला दुसरीकडे इथं दिसला, ड्युरेशन ऑफ डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, हा H1 टॅग जर असता तर हे पेज रँकिंग नसतं झालं. तर हे H2 टॅग आहे. मग काय करायचं तुम्हाला, H1 टॅग एकदाच टाकायचा आहे, नंतर खाली गेला आवर प्लेसमेंट, हा H2 टॅग आहे. ह्याला जर H1 टॅग केला असतं तरी पण वेबसाईट तुमची राहील. H1 टॅग हा असतो, नंतर हा असतो H2 टॅग, हा पण H2 टॅग आहे, हा पण H2 टॅग आहे, हा पण H2 टॅग आहे, हे सगळे येते H2 टॅग. मग एका वेबसाईटमध्ये H1 टॅग किती असतो? एका वेबसाईटमध्ये H1 टॅग किती असतो? एका वेबसाईटमध्ये नाही, तर एका पेजमध्ये एक असतो. एका वेबसाईटमध्ये तुम्ही मल्टिपल यूज करा. प्रत्येक पेजवरती एकच H1 टॅग दिला जातो. जर डबल H2 टॅग दिला तर काय होईल? तुम्हाला जर 5 डोळे दिले असते तर चांगलं दिसलं असतात का? कानाला पण दात दिले असते तर चांगलं दिसलं असतं का? नाही. तसं H1 टॅग एकच द्यायचा. पर्टिक्युलर पेजच नाही रँकिंग होणार, ते सगळेच पेज वापरतात. मग तुम्ही आता बघा, गुगलने अल्गोरिदम दिले. काय अल्गोरिदम दिलेत की H1 टॅग एकच असला पाहिजे. आणि ओळखायचं कसं सर? हा, ओळखायचा कसा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. खाकी कपडे दिसली तर तुम्हाला काय वाटतं? खाकी काळे कपडे कोण घालतं? वकील घालतं. समजलं? पण हे एक्झाम्पल काय पुरेसं नाही. खाकी कपडे मी पण घालू शकतो, कंडक्टर पण घालतो खाकी कपडे. हा, मग तसं करू शकता तुम्ही. आता मग इथं बघा, हे पण सेम दिसतंय आणि हे पण सेम दिसतंय. दिसतंय का? मग ह्याच्यातलं H1 टॅग हा असेल का नसेल? मुलं पण मुलीसारखी दिसतात ना काय काय? का नाही दिसत? दिसतात का नाही? आणि मुली पण मुलांसारख्या दिसतात काय काय? तर मग H1 टॅग चेक कसा करायचा? चांगला क्वेश्चन आहे का? चांगला क्वेश्चन मी शिकवणार ना ते. H1 टॅग एकदाच टाकायचा, H2 टॅग मल्टिपल वेळेस टाकायचा. दिसतंय हे? H2 टॅग किती वेळ पण टाकायचा. म्हणजे काय, पप्पा एकच असतात. H1 टॅग म्हणजे काय? पप्पा. आणि H2 टॅग म्हणजे काय? मम्मी. नाही. पोरं किती पण होऊ शकतात. 1 डझन, 2 डझन, अर्धा डझन. भाऊ तुला 6 पण असू शकतात, बहीण तुला 2 पण असू शकतात, पण पप्पा एकच असू शकतात.
बरोबर आहे. H1 टॅग एकदा, H2 टॅग किती वेळा पण, H3 टॅग म्हणजे बहिणीसारखा. आणि H3 टॅग कसा दिसतो, तर इटॅलिक जर तुम्हाला लिहायचं असेल तर H3 टॅग वापरायचा. सब हेडिंग लिहायचं असेल तर काय करायचं, H2 टॅग. आणि जर मेन हेडिंग द्यायचंय तर मेन हेडिंग म्हणजे H1 टॅग. मग आपल्या ह्याच्यातलं मेन कोण आहे, ह्या पेज मधलं मेन काय, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. म्हणजे इथं गुगलच्या स्क्रॉलरला पण समजतं की हे डेटा सायन्सचं पेज आहे आणि युजरला पण समजतं डेटा सायन्सचं पेज आहे. हे कशाबद्दल लिहिले, सब हेडिंग लिहिली, आवर प्लेसमेंट. ही प्लेसमेंटचे पोर्ट होतं. नंतर हे काय केले, डेटा सायन्स. पण डेटा सायन्स काय आहे, डेटा सायन्स म्हणजे काय, शॉर्ट टेल कीवर्ड आहे, तर हा लॉंग टेल पाहिजे होता, तर हा चेंज करायला पाहिजे. नंतर काय सांगितलंय ना, ड्युरेशन ऑफ द डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. इथे लिहिले फ्लेक्झिबल. नंतर सिलेबस ऑफ डेटा सायन्स कोर्सेस लिहिलेले. मग युजरला लगेच समजतंय कुठं काय काय भेटतंय. त्याला जर फक्त सिलेबसच पाहिजे तर डायरेक्ट सिलेबस मध्ये जाईल. एखाद्या जर गुगल वरती सर्च केलं, काय सर्च केलं, फीज फॉर डेटा सायन्स कोर्सेस, तर आपली वेबसाईट रँकिंग होईल का? का रँकिंग होईल, कारण इथं त्याच्याबद्दल लिहिलेलं, सब हेडिंग मध्ये लिहिलेले. एखाद्याने जर सर्च केलं सर्टिफिकेशन, डेटा सायन्स सर्टिफिकेशन, तर रँकिंग होईल का, होईल कारण इथं जॉब ऑपॉर्च्युनिटी इन डेटा सायन्स, रँकिंग होईल का, कारण इथं लिहिलं. मग इथं पाहिजे होतं जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन डेटा सायन्स, म्हणजे हे लवकर रँकिंग झालं. समजलं का? अजून काय लिहिलंय एखाद्याने, हे मशीन लर्निंगचा वगैरे कंटेंट टाकलेलं. तर हे बघा, जेवढे तुम्ही कीवर्ड टाकणार जास्त त्याच्यामध्ये, तर तेवढे जास्त कीवर्डला तुमची वेबसाईट रँकिंग होणार. आता तुमचा क्वेश्चन असा होता की H1 to H6 टॅग ह्याच्यातले कोणते, ते आधी तुम्हाला समजायचे. मग ते समजण्यासाठी काय, आपण माणूस आहे, माणूस आहे, मग ते कसं समजणार, म्हणजे रांजण पाणी आहे का नाही कसं बघतो, तर आपण डोकून पाहतो. तर तसं बघ पाहता येईल का, तर त्यासाठी आपल्याला टूल यूज करायचं. कोणता टूल यूज करायचा माहिती, आणि कोणता टूल यूज करायचा, H1 टॅग कोणता, H2 टॅग कोणता, WP च माहिती. WP काय असतं, वुमेन प्रीमियर लीग. तिथं कुठं आहे, तिथं नाही चेक करत. ताप आलेत का नाही ते कसं चेक करतात, थर्मामीटर लावून का फ्रीज मध्ये ठेवून. तर इथं टूल यूज करायचा. कोणता टूल यूज करणार तुम्ही, पहिले तर बघा ऑडिट पण करता आलं पाहिजे. SEO ऑप्टिमर गेलं तिथं तुम्ही, हा टूल आहे. मग आपण जेवढे रँकिंग फॅक्टर केले होते, किती पाहिले होते, 13 ते 14 रँकिंग फॅक्टर पाहिले होते, ते पण फॉलो केलेत का, ते पण इथं चेक करायचं. कशासाठी यूज करायचा हा टूल, ऑडिट करण्यासाठी. इथं टाकून द्यायचे. तुम्हाला कशाचं काय करायचंय, इंडिया वर्सेस पाकिस्तान करायचंय का, कोणत्या पेज साठी किती H1 टॅग आहेत, किंवा ह्याच्यामध्ये आपण टायटल टाकलंय का, डिस्क्रिप्शन टाकलंय का, मेटा डिस्क्रिप्शन टाकलंय का. ऑडिट, तुमची JSU आहे ती कोणत्या कॅटेगरीमध्ये, ए मध्ये, A+ मध्ये, बी मध्ये, B+ मध्ये, सी मध्ये, C+ मध्ये, डी मध्ये, D+ मध्ये, किंवा F मध्ये, तर ह्या कॅटेगरीमध्ये जात आहे. तर इथं तुम्हाला काय होतंय, दिसतंय का तुम्हाला सगळ्या गोष्टी. ऑन पेज SEO A+ आहे. लिंक किती जनरेट केलेले, बॅकलिंक C+ मध्ये. युजिबिलिटी कशी आहे, परफॉर्मन्स कसा आहे, आणि सोशल मीडिया कसं आहे, सोशल मध्ये कसा आहे आपला रिस्पॉन्स. युअर पेज इज गुड. ऑनलाईन वाल्यांना समजते का, काय शिकवतो मी, आपण जे काम केलंय आतापर्यंत, तर हे जे पेज बनवले आणि त्याचा SEO केलेला आहे, तर ते बरोबर केले का चूक केले, हे आपल्याला कसं समजेल, तर टूल यूज करून करणार आहे.
काय काय चेंज केलं. ऑन पेज एसईओ इज व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. ऑन पेज एसईओ आपलं चांगलं आहे. का चांगलं आहे? तर इथं बघा टायटल दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं टायटलची लेंथ किती असली पाहिजे? 30 to 50 असली पाहिजे. पण नंतर ते चेंज झाले म्हणून आम्ही पण चेंज केलं. आता 50 to 60 झाले. तर इथं 55 केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसचं नाव पण टाकलंय रँकिंग होण्यासाठी. हे समजलं होतं. कॅरेक्टर लिमिट किती पाहिजे होती? 50 to 60 पाहिजे होती. तेवढी आहे. नंतर त्याची पिक्सल किती पाहिजे होती? 250 टू किती पाहिजे? 440 त्याच्यामध्ये आहे म्हणून रँकिंग आहे. मेटा डिस्क्रिप्शन किती पाहिजे? 157 टू 168 पण इथं कमी. तर हे वाढवावं लागेल. पण पिक्सल त्याची बरोबर आहे. जेवढी आपल्याला पाहिजे होती तेवढीच पिक्सल आहे. आणि आपलं कसं दिसणार? आयटी सर्व्हिस अँड बिझनेस आपला प्रिव्ह्यू असं दिसणार. आता तुम्हाला ते जे ह्यांनी क्वेश्चन विचारला होता की H1 टॅग किती इथं, H2 टॅग किती इथं आणि H3 टॅग किती. समजलं का? H2 टॅग किती इथं? 11. H3 टॅग किती इथं? 4 आणि H5 टॅग किती इथं? इंडिव्हिज्युअल कीवर्ड NMD नावाचा कीवर्ड त्या पेजमध्ये 14 वेळा आला. किती वेळा? पुणे हा कीवर्ड किती वेळा आलेला आहे? ऍप डेव्हलपमेंट किती आलाय? कोणता कीवर्ड किती वेळा हे पण आहे. आता इथं मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला कोणती वेबसाईट जर रँकिंग करायची असेल, होम पेज आपलं का रँकिंग होत नाही? त्याचं पहिलं रिझन मी तुम्हाला सांगितलं की H1 टॅग दिला नाही. H1 टॅग दिलाय का होम पेजला? दिसला का तुम्हाला इथे H1 टॅग? एकदम इथं H1 टॅग नाहीये. मग रँकिंग होईल का? आणि होत पण नाही. का रँकिंग होत नाही? दुसरं सांगितलं होतं तुम्हाला की काय सांगितलं? कॅरेक्टर लिमिट. किती कॅरेक्टर असतं? मिनिमम 800 प्लस कॅरेक्टर पाहिजे. इथं किती कॅरेक्टर आहे? 703. कमी पडलो तर आपण कुठं ना कुठं. त्याच्यामुळे रँकिंग होत नाही. का रँकिंग होते? ऑल टॅग दिलेत का? 23 इमेजेस येतं. किती इमेजेस येतं? आणि कोणालाच नाव नाही दिलं. नाव देणं गरजेचं आहे इमेजेसला. तर ते नाव देणं. मग लगेच इथं चुकीची पुली दाखवली. हे लक्षात घ्या. कॅनोनिकलायझेशन झालंय, इंडेक्सिंग झालेली आहे. SSL सर्टिफिकेट टाकलेलं आहे का? तर HTTPS SSL इनेबल दिसतंय. SSLचा फुल फॉर्म काय होतं असं तुम्ही मला का नाही विचारलं? येतं का तुम्हाला? मग का नाही विचारलं? सिक्युरिटी सॉकेट लेअर. आणि HTML चा फुल फॉर्म काय होता? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि HTTPS चा हायपरटेक्स्ट ट्रान्सफॉर्म प्रोटोकॉल. का तुम्ही काय बोलला? प्रोसेस. ठीक आहे, ते पण चालतंय. टोटल बॅकलिंक किती इथं? 66. टोटल बॅकलिंक किती इथं? 66. म्हणजे किती ट्रॅफिक आहे? म्हणजे किती लोकांचे बॅकलिंक जनरेट झालेले? 66. म्हणजे बॅकलिंक पण इथं दिसतं. नो फॉलो बॅकलिंक हे मी तुम्हाला शिकवलं नाही, त्याच्यामुळे मी आता सांगणार नाही तुम्हाला. हे नंतर सांगतो. मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का? डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे का? लोडिंग टाइम किती आहे? सगळ्या गोष्टी तिकडे दिसत नाही. दिसेल. ऑनलाईन वाल्यांना दिसतंय. ईमेल प्रायव्हसी नाही याच्यामध्ये. सोशल मीडिया थ्रू खूप कमी लोक आपल्या वेबसाईटवरती येतात. तर त्याच्यामध्ये इथं बघा फेसबुक कनेक्ट आहे. फेसबुक पिक्सल नाही कनेक्ट. नंतर काय आहे? ट्विटर कनेक्टेड नाही. तर मी तुम्हाला सांगितलं होतं. का सांगतो मी हे? तुम्हाला का सांगतोय? तुम्ही जर एखादी मुलगी पाहायला गेला तर तुम्ही काय करतात? लग्न जर करायचं असल्यानंतर विचारपूस पण करतात का नाही करत? मुलगी कशी किंवा मुलगा कसा आहे? तिला तुम्ही कुठे सर्च करणार? गुगल वरती सर्च करणार, इंस्टाग्राम वरती सर्च करणार किंवा मग काय करणार? आजूबाजूच्या लोकांना विचारणार. मुलगीचा स्वभाव कसा आहे? अजून काय होतं का? म्हणजे काय होतं का म्हणजे आजारी वगैरे आहे असं विचारणार. आणि त्यांनी सांगितलं हा होतं. मग काय करणार तू?
काय म्हणतात? अशी विचारपूस होती का? मला माहित नाही, कारण मी समाजात फिरतच नाही. तर असं विचारलं जातं. तसंच की आपली वेबसाईट वरती जर एखादा स्क्रॉलर आला गुगलचा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? वेबसाईट तर डुप्लिकेट कुणी पण बनवू शकतो. मग खरंच त्यांचा Googleवरती बिझनेस आहे का? तर त्याचं Google माय बिझनेसचं पेज पण पाहिजे. त्याचं Instagramचं पण पेज पाहिजे. त्याचं Facebookचं पण पेज पाहिजे आणि त्याचं LinkedInचं पण पेज पाहिजे. मग Googleचं स्क्रॉलर इथं हे जे दिसतंय ना, हां, हे Facebook आहे, ह्याचं पेज आहे. हे LinkedIn आहे, LinkedInचं पण पेज आहे. म्हणजे काय करतंय ते? सगळीकडेच त्याला दिसतंय. Facebook पेज आहे, Instagram पेज आहे, Twitter पेज आहे, LinkedIn पेज आहे, Wikipediaचं पेज आहे, वेबसाईट पण आहे. म्हणजे हे ट्रस्टवरती बिझनेस दिसतोय. पण ह्याचं Facebook नाही, Instagram नाही, Twitter नाही, LinkedIn नाही, YouTube नाही आणि नुसती वेबसाईट आहे. ट्रस्ट बिल्ड होईल का Googleला? त्याच्यामुळे Instagram, Facebook इथं आयकॉन लावतात. ते उगाच लावतात का? हे Googleच्या स्क्रॉलरसाठी आणि युजरसाठी येतात. युजर इथून पण रिडायरेक्ट तिकडे होऊ शकतात. उगाच लावतात का हे? कोणतीच अशी वेबसाईट दाखवा, त्याला सोशल मीडियाचे आयकॉन लावणं गरजेचं आहे, जर तुम्हाला रँकिंग करायची असेल. मग इथं क्लिक केलं, म्हणजे Googleचं स्क्रॉलर हे स्क्रॉल करता करता ह्या साईटवरती पण जाऊन येतो. तिथल्या पोस्ट पण बघतो. मग त्याच्यामुळे इथं तुम्हाला दिसलं ट्विटर नाहीये, सांगितलं त्यांनी, उगाच सांगितलं का? Googleने उगाच सांगितलं का ट्विटर नाही म्हणून? नाहीये म्हणून तर सांगितलं ना त्यांनी. दिसलं का तुला तिथं? एकचं अकाउंट नाही बोलते ते, तर ते आहे पण ते तुम्ही कनेक्ट करा. तर ते कनेक्ट करायचं. ह्या सगळे रँकिंग फॅक्टर आहेत, तर तुमची वेबसाईट रँकिंग होते. तर आता समजा ट्विटर अजून जास्त फायदा. ते ऍड कसं करायचं? ऍड कसं करायचं? हे ऍड कसं करायचं? तुम्हाला ज्यावेळेस वेबसाईटमध्ये जाणार ना, तर फेविकॉनमध्ये जायचं आणि तिथून ऍड करायचं. हे पेज कसं बनवायचं ते तुम्हाला आधी शिकावं लागेल. ते शिकू आपण एकदा दमाने. मी का शिकवत नाही माहिती का आधी वेबसाईट डेव्हलपमेंट? त्याचं पहिलं रिझन म्हणजे काय? तुम्हाला जर वेबसाईटचे आता आपण वेबसाईट बनवायला शिकलो, तर वेबसाईटमध्ये आपल्याला H1 टॅग टाकावं लागेल. नंतर कंटेंट टाकावं लागेल. नंतर त्याच्यामध्ये इमेजेस टाकावं लागतील. नंतर H1 to H6 टॅग टाकावं लागतील. नंतर SSL सर्टिफिकेट टाकावं लागेल. पण हे तुम्हाला काहीच माहितीच नसतं आधी. आधीच डायरेक्ट सांगितलं असतं, तर तुम्ही कंटेंट कुठला तरी कॉपी करून टाकला असता. त्याला H1 टॅग नसतं टाकलं, H2 टॅग नसतं टाकला. टाकला असता का? पण आता मी थिअरेटिकली तुम्हाला सांगितलंय. पण ज्यावेळेस तुम्ही आता बनवणार, आता ज्याच्या आधी मी तुम्हाला ब्लॉग क्रिएट करायला सांगितलं. तुम्ही नॉर्मल काय केलं? ब्लॉग क्रिएट करून ठेवला. पण त्याला H1 टॅग दिलता का? टायटल दिलं होतं का? डिस्क्रिप्शन दिलं होतं का? मेटा डिस्क्रिप्शन दिलं होतं का? कंटेंट मोर दॅन 800 वर्डचा होता का? तो कंटेंट कॉपी का नाही ते चेक केलं होतं का? जर कॉपी केलेलं कंटेंट तुम्हाला टर्बो आर्टिकल स्पिनरमध्ये कसं चेंज करायचं ते समजत होतं का? आता समजायला लागलं, पण तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करता. समजलं? समजलं का 13वा रँकिंग फॅक्टर काय? H1 to H6 पाहिजे. मग आता ह्याच्यातला इटॅलिक कोणता आहे? हा आहे. तर हा H3 तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला इटॅलिक करायचंय, बोल्ड करायचंय, पण H1 टॅग तुम्ही एकदाच द्या. आता 14वा रँकिंग फॅक्टर एक असं सांगितलंय त्यांनी. आता बघा, तुमच्याकडे किती एकर शेती आहे? 1 एकर शेती. मग 1 एकर शेती आहे तुमच्याकडे, म्हणून तुम्ही डायरेक्ट 1 एकर मध्ये खूप मोठा जास्त ऊस लावला किंवा झाडं लावायची असेल तुम्हाला. 1 एकर मध्ये किती झाडं बसतील नारळाची? एक अंदाज जर असं सरासरी जर 1 एकर मध्ये जर 100 नारळाची झाडं जर बसत असतील आणि जर तुम्ही तिथे 1000 झाडं लावली, तर काय होईल? झाडं चांगली येतील का? का चांगली नाही येणार? आपल्या ह्या रूम मध्ये कॅपॅसिटी किती आहे? 15 लोकांची आहे. आणि इथं जर मी 50 लोक आणून बसवली, तर एकावर एक बसवावं लागतील का? मग त्याच्यामुळे कोणाकडे लक्ष लागेल का? शिकवलेलं नाही लागेल. मग कम्फर्टेबल किती लोक बसू शकतात? 15. मोजू नको तू. 15 लोक काय करतील? बसतील त्याच्यामध्ये. मी का सांगतोय हे?
मला समजण्यासाठी. आता तुम्हाला समजण्यासाठी तर समजलं पाहिजे तुम्हाला. तर एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय की डिस्टन्स पण मेजर केलं पाहिजे. आम्ही आज लिंबोणीची झाडं लावलेत. लिंब माहितीत ना? कुठे येतात? खाली येतात का वर? वर झाडाला. अच्छा, great. तर 1 एकर मध्ये 50च झाडं बसले. म्हणजे एक डिस्टन्स सोडून एक झाड लावावं लागतं. नाहीतर काय होईल? अशी एकात एक घुसतात झाडं. शेजारी 2 आंब्याची झाडं लागली तर फंट्या बोलतात त्याला. का फंटी बोलते. फाटी फाटी तर ते एकत्र जातात. त्याच्यामुळे त्यांची जास्त वाढ होत नाही किंवा मग एवढं चांगलं पण दिसत नाही. त्याच्यामुळे डिस्टन्स सोडून झाड लावलं तर ते चांगलं येतं. बरोबर आहे ना? तर तसंच की आपण जर एक वेबसाईट आहे, वेबसाईटचं पेज आहे किंवा एक लिमिट आहे. आपल्याला सांगितलं 800 वर्डचा कंटेंट टाकायचा आहे. मग 800 वर्डचं जर आपण कंटेंट लिहिला आणि त्याच्यामध्ये 700 कीवर्डच टाकले तर चालेल का? चालेल का? रँकिंग नाही होणार ना. हा. H1 H1 काय म्हणजे कीवर्डच आहे. कीवर्ड नाही बोलू शकत आपण त्याला. कीवर्ड पण बोलू शकतो, पण ते मेन इम्पॉर्टंट जे असतात ना, सब टॉपिक बोलू शकतो. H2 टॅगला सब टॉपिक बोलू शकतो. H3 ला HT म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट. टॅग म्हणजे पॉइंट. मी आता जर एखादं पेज लिहिले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, मग त्याच्यामध्ये डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सिलेबस लिहावा लागेल, ड्युरेशन लिहावं लागेल, अजून काय लिहावं लागेल, प्लेसमेंट लिहावं लागेल, अजून काय मॉड्यूल्स लिहावं लागतील. तर जे मेन टॉपिक आहेत ते आपण सब हेडिंग मध्ये लिहू शकतो. आता जर हा 800 वर्डचा कंटेंट आहे तर 800 मध्ये किंवा एक पॅराग्राफ तुम्हाला सांगतो. हा पॅराग्राफ आहे, दिसतंय? तर हा पॅराग्राफ 100 वर्ड्स आहे. किती? एक्झाम्पल 100 वर्ड्स आहे. तर मग 100 वर्ड मध्ये आपल्याला कीवर्ड टाकायचे. कीवर्ड म्हणजे काय? ज्याच्यासाठी आपण रँकिंग करतो. मग आता हे पेज मला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस किंवा ऍप डेव्हलपमेंटसाठी किंवा डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेससाठी रँकिंग करायचंय. तर 100 वर्डच्या कंटेंटमध्ये जर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हे कीवर्ड आहेत ज्याच्यासाठी रँकिंग करायचंय. ते जर जर जास्त वेळा जर टाकलं आपण तर काय होईल? 100 वर्ड मध्ये जर ते जर 50 वेळा टाकलं तर ते वाचायला चांगलं वाटेल का? मग त्यासाठी त्यांनी लिमिट दिली आहे. आणि जी लिमिट दिली ती किती दिली आहे? म्हणजे कीवर्ड डेन्सिटी बोलतात त्याला. काय बोलतात? कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? पर्सेंटेज ऑफ कीवर्ड. मग आता हे कोर्सेसचं पेज आहे ना, हे कशाचं पेजेस आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं पेज आहे. तर मग ह्याच्यामध्ये कीवर्ड किती यूज केलेत आपण? वाय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग हा जर कंटेंट जर पूर्ण 100 वर्डचा आहे तर मग ह्याच्यामध्ये ना 2 ते 3% फक्त काय आले पाहिजे? 2 म्हणजे 100 पैकी 2 किंवा 3 वेळा डिजिटल मार्केटिंग इथं दिसलं. डिजिटल मार्केटिंग नंतर कुठं दिसलं? कुठे? डिजिटल. म्हणजे हा 100 मध्ये 2दाच डिजिटल मार्केटिंग वर्ड रिपीट झाला. हा जर 5-10 वेळा जर रिपीट झाला चांगलं वाटलं असतं का? म्हणजे तुम्हाला त्याची लिमिट पण ठेवणं गरजेचं आहे. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? पर्सेंटेज ऑफ कीवर्ड वी यूज इन दॅट कंटेंट. मग जर तुम्हाला कंटेंट जर लिहायला सांगितला तर त्याच्यामध्ये तुम्ही कीवर्ड डेन्सिटी पण चेक करावा. जर तुम्हाला तो कंटेंट रँकिंग करायचा असेल तर 2 to 3%, मग जास्त कमी पण नाही करायची आणि जास्त पण नाही करायची. 2 to 3% कीवर्ड डेन्सिटी असणं गरजेचं आहे. तर हा 14वा रँकिंग फॅक्टर. डिस्टन्स काय सांगितलं मी? कीवर्ड डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी म्हणजे काय? मराठीतून मिनिंग काय होतं? घनता ना?
घनाची घनफळ बरोबर बास होतं का तुम्हाला एल क्यू शाळेतच नाही गेला 100 वर्ड मध्ये 2 to 3 कीवर्ड तुमचे पाहिजे. आता आपला कंटेंट जर 5,000 चा असेल तर मग तुझे कीवर्ड किती टाकणार तू? 5,000 असलं 10,000 चा कंटेंट असेल तर किती कीवर्ड बसतील? 1,000 असतील तर किती बसतील? 20 ते 30. समजलं का? मग जर तुम्हाला जर जास्त 200-300 जर कीवर्ड जर रँकिंग करायचे असतील एका ब्लॉग मध्ये किंवा एका पेज मध्ये तर तुमचा कंटेंट जास्त असला पाहिजे. एसईओ एक्सपर्ट नील पटेल आहे. कोण आहे? तर त्यांनी सांगितलंय की तुमचं कंटेंट मोर देन 100 वर्ड लिहा. तो एका एसईओ करायचे कमीत कमी 5 करोड घेतो. किती? एसईओ करायचे 5 करोड घेतो. बघितलंय का नील पटेलला तुम्ही? टाकून गुगल वरती बघा तुम्ही. अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटचं तो काय करतो 5-5, 10-10 करोड घेतो. मग अमेझॉन कंपनीकडून 5 करोड जर घेतलं तर त्यांना काय फरक पडणार आहे का? का? कारण त्यांच्या सेकंदाचा तेवढा रेव्हेन्यू जनरेट. पण त्याची स्ट्रॅटेजी खतरनाक असते. त्याचा कंटेंट पण चांगला असतो. तुम्ही त्याचे व्हिडिओ पण बघा. आणि जो आपण टूल यूज करतो कोणता? उबर सजेस्ट. तर तो उबर सजेस्ट कोणाचा आहे? नील पटेल. आणि तो काय करतो ऑडिट पण करून देतो आणि ऑडिट करण्यासाठी तुमच्याकडून 1 ते 2 लाख रुपये घेतो. नुसतं वेबसाईटचं ऑडिट करण्यासाठी. आपण ऑडिट करायचं असेल तर कोणता टूल यूज करतो सांगतो? एसईओ ऑप्टिमल. असं क्वेश्चन विचारतील तुम्हाला. आपल्याला जर वेबसाईटचा परफॉर्मन्स चेक करायचा तर कोणता टूल यूज करायचा तुम्ही सांगा? परफॉर्मन्स चेक करायचा. तर तुम्हाला अशा 3 ऑप्शन देतील. एक देतील गुगल स्पीड इनसाइट, दुसरं देतील पिंगडम आणि चौथं देतील PADA. मग काय सिलेक्ट करणार तुम्ही? मध्ये लोडिंग टाइम मग तुला काय चेक करायला सांगितलं? परफॉर्मन्स. कशात चेक? कोणत्या टूल मध्ये करता? मग काय फायदा आहे एवढं सांगू? गुगल स्पीड इनसाइट मध्ये परफॉर्मन्स चेक करा. तुमची मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे? कशामध्ये चेक केली जाते वेबसाईट? आहे का नाही ते तू सांग. हा साक्षी सांगा. साक्षी सांगा तुम्ही. सांगितलं त्यांनी गुगल स्पीड इनसाइट. गुगल स्पीड इनसाइट सांगितलं त्यांनी. नेट नव्हतं त्याच्यामुळे आवाज नव्हता आला. गुगल स्पीड इनसाइट करते तिथून तुम्ही चेक करू शकता. अजून काय करायचं आपल्याला? आता तुम्हाला एसईओ मध्ये आता हे इमेजेस दिसतात. का दिसतात हे इमेजेस? हे नवनाथ दरेकर सर्च केलं होतं म्हणून इथं माझं पुस्तक पण दिसलं. इथं माझं क्रिकेटची प्रोफाईल आहे तर ती क्रिकेटची प्रोफाईल पण दिसली. हे इंस्टाग्रामच्या पेजला नवनाथ दरेकर नाव आहे म्हणून दिसलं. पण आता मला हे नाही समजलं की ह्या बाईचा फोटो का दिसला, हिचा फोटो का दिसला. ह्या बाईने काय केलंय किंवा ही जी मुलगी आहे तिने काय केलंय तर तिने मी NMD प्रायव्हेट लिमिटेड मध्ये वर्क करते म्हणून असं कुठेतरी मेन्शन केलं असं. समजलं का? आता हे न्यूजपेपरला आलेलं आहे. आलेले का न्यूजपेपरला? का नवनाथ दरेकर सर्च केल्यानंतर ते आलं? कारण इथं माझं कुठं नाव डिजिटल एक्शन मिस्टर नवनाथ दरेकर नॅशनल आयकॉन अवॉर्ड विनर 2015 बेस्ट IT अँड डिजिटल 15 आणि 25. डिजिटल सर्व्हिसेस कंपनी डायरेक्टर NMD प्रायव्हेट लिमिटेड पुणे ह्याच्याबद्दल आलेलं. काय हे आलं? नवनाथ दरेकर सर्च केल्यानंतर हे का आलं? आर्टिकल पब्लिश केलं नाव पण दिले नाव पण दिले.
तर हे असं नाव दिले म्हणून आलं. तर तसंच आपल्याला पण वेबसाईट मध्ये नाव वगैरे द्यायचे. आणि एसईओ मध्ये आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील की आता आमची एक वेबसाईट आहे. कोणती वेबसाईट आहे? कोणती वेबसाईट आहे तुझ्याकडे? नाव सांग की वेबसाईटचं एखाद्या. 99x बेटिंग ग्रुपवर टाकलं होतं. कोणत्या 9-10 टाकलं होतं. कोणत्या ग्रुपवरती टाकलं? ग्रुप तयार केला. ग्रुप तयार केला. अच्छा. मग त्या वेबसाईटचं नाव सांगा किंवा मग आपली एखादी वेबसाईट आहे आपले पुणे न्यूज किंवा मग हे आता डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंगचे एक्झाम्पल देऊन हो पण बोर झालेले. आता दुसरं काहीतरी घेऊ आपण. हे जर तुला आपली पंडितजी प्रेडिक्टची पण आहे ना वेबसाईट का नाही? मला आता तू सांग की डिजिटल मार्केटिंग किंवा ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला मला काय करायचंय? रँकिंग करायचंय. काय रँकिंग करायचंय? इंटरव्ह्यू मध्ये उद्या साक्षीला असा क्वेश्चन विचारतील की ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला मला 1 नंबरला रँकिंग करायची, तर किती दिवस लागतील तुला? तर साक्षी सांग. मी बी साक्षीचा कसा बसला असेल. नाही बसला. नाही पावसाळ्यात होतं ना तसं. थंडी काय हे आहे का? हा बोला साक्षी. 3 to 6 months. 3 to 6 मंथ. बरोबर आहे. म्हणजे आता जर एखाद्याने विचारलं क्वेश्चन लग्न झाल्यानंतर मुलगा किती दिवसात होतो, तर 9 महिने 9 दिवस. मी जेव्हा शाळेत होतो मला विचारलं नाही माझं अक्षर खराब होतं तेव्हा निबंध लिहायला सांगितला होता सुईची आत्मकथा. मग मी निबंध लिहिला आणि सर म्हणला ते चेक करायला गेलं 10 पैकी 6च मार्क दिले मला. काय रे काय तुझं हे अक्षर एवढं खराब कसं? तुला समजतं का? आणि मी तिथेच थांबलो. नंतर एक पोरगी आली चेक करायला आणि तिला पण तसंच म्हणतंय तुझं काय ग कसं अक्षर किती दिवस लागतात अभ्यास हे अक्षर सुधारायला? मी सरांना म्हणलं 9 महिने 9 दिवस. ते सर म्हणते कोण मूर्ख बोलला? म्हणलं तर मूर्ख नाही शहाणा माणूस बोललाय. माझ्याकडे हाणायला आला. म्हणलं नाही सर मी ट्राय केलं म्हणलं 9 महिने 9 दिवस लागतात. म्हणलं 9 महिने अक्षर सुधारण्यासाठी लागतात आणि वरच्या जे लाईन असतात ना वर लिहिल्यानंतर लाईन पण मारावं लागतं ना सरळ रेषा त्यासाठी 9 दिवस लागतात. तर मग मला लय हाणलं त्यांनी. तर शाळेत अशाच गोष्टी घडत्या माझ्यासोबत. काय क्वेश्चन होता? किती दिवसात रँकिंग होतं? तुम्ही म्हणलात ना आधी ते चेक करावं लागेल वेबसाईट. हा मग कुठे चेक करणार तू? तिथं म्हणणार का चेक करावं लागेल? गाय कशी चेक करतात तसं? कसं चेक करणार सांग बरं? तुला मग कोणता टूल तेच शिकवतोय मी. प्रज्ञा सांगा. प्रज्ञा हे आता ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे हे रँकिंग करायचं. हे जर मी माझी वेबसाईट आहे माझे क्लासेस येतात NMD ऍक्टिंग क्लासेस, तर त्याला आपल्याला रँकिंग करायचं तर किती दिवस लागेल? कमीत कमी 1 महिना तरी लागेल सर. कमीत कमी 1 महिना लागेल. हॅलो. हा आवाज येतोय माझा? त्यांनी काय सांगितलं कमीत कमी 1 महिना लागेल. मग आता मी जर त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय आणि त्यांनी सांगितलं कमीत कमी 1 महिना लागेल आणि मी असं जर इंटरव्ह्यू जर घेतले की कमीत कमी 1 महिना लागेल 3 to 6 मंथ लागेल तर ते इंटरव्ह्यूवर बोलतो की ह्यांच्याकडे जास्त नॉलेज नाही. मग अप्रोप्रिएट किती दिवस लागेल ते सांग. अप्रोप्रिएट 6 months. सौरभ आहे रे. मला असं उत्तर पाहिजे की अप्रोप्रिएट. मी डॉक्टरकडे गेलो म्हणलं माझं लग्न कधी होणार आहे? डॉक्टर सांगेल का? सर पण तुम्ही मगाशी बोललात ना की रँकिंग फॅक्टर सांगा म्हणजे की मला वेबसाईट चेक करून आपण जे रँकिंग फॅक्टर्स बघितले ते सांगून मग आन्सर द्यायचं.
मग ते कसं द्यायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. ऍप्रोप्रिएट जर तुम्ही बोललात तरच लोक तुमच्याकडे विश्वास ठेवतील. आता ज्यावेळेस मी मीटिंग करतो ना एससीओच्या क्लायंटची, ते बोलतात की सर आमची असा असा बिझनेस आहे, आम्ही स्टॉक मार्केट कोर्सेसची रँकिंग करायची. नंतर दुसरं काय आहे, आम्ही काय करतो, ऍस्ट्रोटॉक येतं, तर आम्ही लोकांचं भविष्य सांगतो. तर तुम्ही आमचं भविष्य सांगा की आमची वेबसाईट किती दिवसात रँकिंग करणार. बरोबर आहे ना. मग त्यांना काही लोक सांगतात 3 to 6 मंथ मध्ये आपण रँकिंग करू, काही लोक सांगतात 1 वर्षात रँकिंग होईल. पण तुम्ही सांगा. आणि जर तुम्ही अप्रोप्रिएट जर बोललात तर लोक तुमच्याकडे विश्वास ठेवतील. आणि कसं बोलायचं आणि त्यांना चेक पण करून दाखवायचं. आता अनिकेतनी एक वेबसाईट घेतली 99 बीट एक्स काय नावाने घेतली, ते नावाची वेबसाईट रँकिंग करायला घेतली. त्यासाठी त्याला 60,000 रुपये देतात. मग त्यांनी सांगितलं की 2 महिन्यात तुमची वेबसाईट रँकिंग होईल. किती महिन्यात? 2. आणि त्यांची जर वेबसाईट 3 महिन्यापर्यंत पैसे देतील ते, 4 महिन्यापर्यंत. कारण सांगताना त्यांनी सांगितले 2 महिन्यात रँकिंग. पण जर ती नाही रँकिंग झाली तर शिव्या कुणाला खावं लागतील? त्यांना सांगितलं 2 महिने. मग मीच सांगितलं. मग ते कसं करायचं, ते का सांगितलं मी त्याला 2 महिन्यात? आणि हे तुम्हाला कीवर्ड आहे, कॉम्पिटिशन वरती रँकिंग होत. मग जर ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला जर 10,000 लोक सर्च करतात आणि जर 5,000 लोक त्यासाठी काय करतात, रँकिंग करण्यासाठी प्रयत्न करतात, तर मग अजून जास्त टाइम लागेल. कारण 5,000 मधून मला 1 नंबरला यायचंय आणि त्याला 10,000 लोक सर्च करतात, पण ते रँकिंग करण्यासाठी फक्त 2च लोक काम करतात. काय करतात? 2च लोक काम करतात. मी त्याचं काहीच नाही केलं तर मी 3ऱ्या नंबरला येऊ शकतो, कारण कॉम्पिटिशन काय आहे, कमी. तर तसंच आपल्याला पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च करून अप्रोप्रिएट किती दिवस लागतील प्रत्येक कीवर्डला, मला तुम्ही कोणता पण कीवर्ड सांगा, मी त्याचा एक्झॅक्ट टाइम सांगू शकतो. तर तो कसा टाइम सांगायचा, तर त्यासाठी तुम्हाला एक टूल यूज करायचं. कीवर्ड रिसर्च साठी कोणता टूल यूज करतो आपण? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. मग तिथं मी तुम्हाला सांगितलं की कीवर्ड रिसर्च इज द सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड, इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर, मंथली सर्चेस, नंतर त्याची कॉम्पिटिशन. आणि कॉम्पिटिशन कशी असते? लो असते, मीडियम असते आणि हाय असते. जर तो हाय असेल तर तुम्हाला 6 ते 1 वर्ष लागतात रँकिंग होण्यासाठी. जर त्याची मीडियम असेल तर 3 to 6 मंथ लागतात. आणि जर ती लो असेल तर 1 ते 3 महिने लागतात. पण सरांनी तर अप्रोप्रिएट सांगायला सांगितलंय. आणि जर तुम्हाला अप्रोप्रिएट जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरा टूल वापरायचा नील पटेलचा, त्याचं नाव आहे उबर. मग ते कीवर्ड रिसर्च तुम्ही नाही केलं. आधी कीवर्ड रिसर्च करा आणि तुम्ही स्वतः चेंज करत बसा. ठीक आहे. आता मी काय करू, इथं कीवर्ड चेक करतो. कोणता कीवर्ड करायचा आपल्याला? ऍक्टिंग. तू सांग किती? ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे. एंटर केलं. उबर सजेस्ट. याला लॉग इन करावं लागतं. लॉग इन विथ गुगल करतो. व्हॅल्यूम म्हणजे काय? घनता. म्हणजेच व्हॅल्यूम म्हणजे मंथली सर्चेस. किती एका महिन्याला किती लोक सर्च करतात ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला? 2400. 2400 फक्त. 2,400 लोक महिन्याला सर्च करतात. मग डिवायडेड बाय मग दिवसाला किती? दिवसाला किती? पुष्पाचा डायलॉग ऐकलाय का? दिन का कितना? हा? मग एका महिन्याची जर 2,400 तर डिवायडेड बाय 30. एक तर 31 दिवस असतात किंवा 30 दिवस असतात आणि फेब्रुवारी मध्ये 28 असतात. 29 महिन्याचा दिवस असतो का?
असते ना फेब्रुवारी. महिन्याचे दिवस नाही, दिवसाचा महिना असतो. तर 29 दिवसाचा फक्त फेब्रुवारी किंवा बाकीचे असतात का? मग ऍव्हरेज जर आपण काढलं 6 महिने काय असतात 30 दिवसाचे आणि 5 महिने 31 दिवसाचे असतात आणि 1 महिना 28 दिवसात. मग ऍव्हरेज जर काढलं तर किती येत आहे? 30 येत आहे. मग त्याला डिवायडेड काय करायचं? 30 करायचं. 2400 ला जर डिवायडेड आपण 30 ने केलं तर दिवसाचे किती येतात? मग तासाचं किती येते? 24 तासाचं त्याला डिवाइड करा. मग एका दिवसाचा 80 लोक सर्च करतात ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे. मग 80 लोकांनी सर्च केलं तर त्याच्यातले 30% लोक आपल्या वेबसाईट वरती येतील. मग 80 चे 30% किती होतात? 24. समजलं का? मग 24 लोक जर तुमच्या वेबसाईट वरती आले तर त्याच्यातले किती लोक ऍडमिशन घेतील? त्याच्यातले 30%. मग किती होतात त्याच्यातले 30%? 24 चे 30%. 8 लोक ऍडमिशन. चांगलं आहे का मग? मस्त आहे. मग तुम्हाला असं कॅल्क्युलेशन करायचं. मग आता हे का चलत नाही? हे का चलत नाही? ऑनलाईन वाले आहेत ना, कट झाले ते. खूप दिसतात का ऑनलाईन वाले? एवढं टाइम तर नाही लागायला पाहिजे. तिला असं काय होतं? ते नेटमुळे थोडस लॅगिंग होतं. परत एकदा कट करून आपण चालू करू. एवढंच टॉपिक पाहायचं आहे आपल्याला. उबरचं जे स्टोर ते अप्रोप्रिएट दिवस दाखवतात साइन इन करतो. इथे तुम्हाला कीवर्डचं दिसतंय का? कुठे कीवर्ड रिसर्च दिसतंय का? इथे जायचं. कोणाच्या एक वेबसाईट चेक करू कशामध्ये? म्हणजे असं कोणाची? authority नाही नाही, काहीच नाही. कोणाची पण वेबसाईट ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे इंडियामध्ये चेक करायचं. डायरेक्ट मी इंडिया घेतलं, इंग्लिश आणि इंडिया केलं. 2400 दिसतंय इथं, 2400 व्हॅल्यू. आता इथं डिफिकल्टी, SEO डिफिकल्टी. SEO म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन डिफिकल्टी. तर 26 लोक म्हणजे 26 एवढी पर्सेंटेज मध्ये काढली त्यांनी. 26 ची पर्सेंटेज आहे. तर मग तुम्हाला हे ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेसाठी किती दिवस लागेल रँकिंग होण्यासाठी? बोला. युनायटेड स्टेटमध्ये तर 20च लोक आहेत, म्हणजे खूप कमी लोक ऍक्टिंग बनण्याचा प्रयत्न करतात. इंडियामध्ये जास्त लोकांना ऍक्टर बनायचं असतं, हिरो बनायचं सगळ्यांना. बरोबर आहे का? तुला बनायचंय का हिरो? का बरं? आता सांगा मला, तुमच्या डोळ्यासमोर आरसा आहे. लोकसंख्या जास्त लोकसंख्या नाही. SEO डिफिकल्टी. डिफिकल्टी म्हणजे काय? डिफिकल्टी म्हणजे काय? SEO डिफिकल्टी. डिफिकल्ट आहे तो. किती पर्सेंट डिफिकल्ट आहे? 26%. 100% जर डिफिकल्ट असेल तर अवघड होईल. 80% जर डिफिकल्ट असेल तर अजून अवघड होईल. 50% असेल तर 50-50 चान्सेस आहे. पण इथं 26%. किती डिफिकल्ट आहे? फक्त 26% डिफिकल्ट. म्हणजे टाइम जास्त लागेल का कमी लागेल? कमी लागेल. 80 ला जास्त टाइम लागेल का 26 ला जास्त टाइम? तर तो टाइम कसा काढायचा? विदाउट वेस्टेज टाइम मी सांगतो तुम्हाला. त्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं. 2 जर असेल, 20 जर असेल तर त्यासाठी 2 महिने, 30 असेल तर 3 महिने. मग मला तुम्ही सांगा आता की हा 26 आहे म्हणल्यानंतर हा 3 महिन्याच्या आतमध्येच रँकिंग होईल. होईल 3 महिन्याच्या आतमध्येच. का?
26 त्याची काय आहे SEO डिफिकल्टी 26 आहे. मग त्याला जर मल्टिप्लाय बाय जर 3 केलं तर तुम्हाला त्याचा आन्सर येईल. दोन 20चं किती होतात 2 महिने आणि 6 इंटू 3 केलं तर 18 येतात. मग 2 महिने 18 दिवसात मी ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला रँकिंग करून देतो. समजलं का? नंतर ऍक्टिंग क्लासेस इन पुणेला किती दिवस लागतील सांगतो आता. SEO डिफिकल्टी किती आहे 28 आहे. 2 महिने प्रॉपर सांग की आता शिकवले की 24 दिवस 8 त्रिक 24 होता 2 महिने 24 दिवस. आता हा लय इंटरेस्टिंग आहे. इथं काय आहे बघा आता SEO डिफिकल्टी 7 आहे फक्त. तर मला तू सांग आता ऍक्टिंग कॉलेजेस इन पुणे किती किती दिवस लागतील 21 महिने का 21 दिवस फक्त 21. पण ज्यांचं एवढं कमी आहे ते नसतील नाही का? काय मग तेच सांगतोय मी की तुम्हाला पहिल्यांदा काय चेक करायचंय महिन्याला 170च लोक काय करतात सर्च करतात. ऍक्टिंग कॉलेजेस इन पुणेला किती लोक सर्च करतात त्याला डिवायडेड बाय जर 30 केलं तर किती होतात 50 होतील का 5 होतील 5.2 होते. मग दिवसाचे 5 लोक सर्च केले तर त्याच्यातले 30% वेबसाईट वरती येते. मग 5चे 30% किती होतात 0. एखादा 3 दिवसातून 1. मग ह्याच्यासाठी आपल्याला रँकिंग करायची का हा ह्याच्यासाठी रँकिंग करायची का मग ज्याला व्हॅल्यूम कमी आहे त्यासाठी रँकिंगच नाही करत कोण. रँकिंग होऊन काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. तुम्ही आयुष्यभर मेहनत केली पहिलीला दुसरीला 5वीला 10वीला इंजिनिअरिंग केलं सगळी मेहनत केली तुम्ही राज्यात टॉपर आला इयत्ता 7वीला टॉपर आला 10वीला राज्यात पहिला आला इंजिनिअरिंग होऊन तुम्हाला 7,500 रुपये पेमेंट भेटतात कसं वाटेल महिन्याला कसं वाटेल सार्थक होईल. मग तुम्ही आयुष्याचे 25 वर्ष वायाला घातले आणि 25 वर्षानंतर तुम्ही फक्त अभ्यासच केलेला माणूस आहे सगळीकडे 1 नंबर आहेत आणि तुम्हाला 7,000 रुपये भेटले 7,000 रुपये 7,500 रुपये पेमेंट भेटते चांगलं वाटेल का मग तसं आहे तुम्ही तुमची वेबसाईट रँकिंग करताय वेबसाईटला टाइम देताय आणि नंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी समजलं की ह्या कीवर्डला कोणी सर्चच नाही करत. असं काय काय लोक करतात आधी रँकिंग करायचं बघतात आणि नंतर त्याला कीवर्ड रिसर्च करतात असं उलट करतात का. तो जर कीवर्ड रँकिंग केलं तर मग त्याचा फायदा काय होणार आहे आणि तोटा काय होणार आहे हे तुम्हाला समजणार आहे. मग ज्याला 500 पेक्षा खाली सर्चेस आहेत ना असा कीवर्ड घ्यायचाच नाही. काय करायचं 500 1000 पेक्षा कमी आहेत ना तो कीवर्ड घ्यायचाच नाही. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कोणाला मानलं जातं कीवर्ड रिसर्च. तुम्हाला कीवर्ड रिसर्च प्रॉपर करता आलं तर तुम्ही आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगणार त्याचा आन्सर सांगायचा आणि उद्या तुम्ही कीवर्ड रिसर्च करून यायचंय कशासाठी तर डे केअर साठी चाइल्ड केअर डे केअर साठी तुम्हाला आता मी इथं टाकलं 2 BHK फ्लॅट तेव्हा तुमचं आपण काय करू एक्झाम्पल आपल्याला जपान मध्ये करायचंय का SEO UK मध्ये करायचंय का कुठं कीवर्ड करायचं इंडियामध्ये मग इंडिया सिलेक्ट केला आणि चेक केलं
इथं काय दिसतं 1,35,000 लोक काय करतात के मतलब काय किलो का हजार आणि इथं सीपीसी म्हणजे कॉस्ट पर पेज टॉप पेज बीट बोलतात त्याला. हे जर एक नंबरला रँकिंग करायचं असेल पेड ऍड रन करून तर एका क्लिकला 81 रुपये लागतील आणि इथं काही एसईओ डिफिकल्टी. तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला जर एखादा म्हणला मी 3 to 6 मध्ये रँकिंग करून देतो होईल का रँकिंग? किती दिवस लागतील तुम्हाला रँकिंग करायला तू सांग आता. बोल राऊत तुम्ही सांगा. हा नीट सांगा की तुम्हाला काय वाचता लिहिता येत नाही का? बोला बरं. काय सांगितलं होतं 70 आहे म्हणजे 7 महिने तुम्हाला समजलं. 6 महिने 2 दिवस 6 महिने आणि 2 दिवस कसं होईल पुढे पण 6 आहे 6 6 महिने 18 दिवस एवढं प्रॉपर आन्सर. नंतर खाली डिजिटल हे जर बघा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस डेली किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन ह्याच्यासाठी किती 6 महिने 15 दिवस. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हैदराबाद 4 महिने. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पुणे 3 महिने 9 दिवस. एवढं काढायचं प्रॉपर सांगू शकतो तुम्ही. मग आता अनिकेतला तो वेबसाईट रँकिंग करता किंवा मी प्रत्येकाला एक एक वेबसाईट दिली त्यांना किती दिवस लागणार आहे? मग तुम्ही कीवर्ड काढा ते ग्रुप मध्ये टाका. हं? हा, मग ते तसं त्यांना फक्त कमी बाकी सगळे 100% हो त्यांना तसं ते चेक करायचं कारण ते तर तसंच रँकिंग होणार आहे. तर हे जेवढं मी शिकवलं ना तेवढं तुम्हाला हे करायचं. नंतर पेज अथॉरिटी डोमेन अथॉरिटी म्हणजे पेज पी आणि डी म्हणजे काय पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी त्याला काय बोलतात ट्रस्ट. आणि ते वाढवण्यासाठी काय करायचं तर हे रँकिंग फॅक्टर फॉलो करायचे. तुम्हाला टायटल डिस्क्रिप्शन वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचं लोडिंग टाइम कमी करायचा डोमेन रिन्यू करायचा वेळेत. एवढं केलं तर पेज अथॉरिटी डोमेन अथॉरिटी वाढतं. तर ह्याची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला कीवर्ड रिसर्च करून यायचंय तर कीवर्ड रिसर्च साठी उबर सजेस्ट यूज करा किंवा काय यूज करा गुगल कीवर्ड प्लॅनर टूल यूज करा. पण तुम्ही रिसर्च करून त्याचे टायटल डिस्क्रिप्शन लिहू. आपण एक पेज क्रिएट करू वेबसाईट मध्ये डे क्लिअर आणि त्याला टायटल आणि डिस्क्रिप्शन हेडर सेक्शन ओपन करून देऊ. तोपर्यंत मी त्याचे ऍक्सेस पण थँक्यू.